ओम श्री परमात्मने नमः। अथ एकादशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 28। यथा नदीनां बहोऽम्बवेगा यथा नदीनां बहोऽम्बवेगा यथा नदीनां बहोऽम्बवेगा समुद्रमेवाभिमुख द्रवन्ति समुद्र एवाभिमुख द्रवन्ति समुद्र एवाभिमुखा द्रवन्ति तथा त्वमामि नरलोकवीरा तथा त्वमामि नरलोकवीरा तथा त्वमामि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिज्वलन्ति विशन्ति वक्त्राण्यभिज्वलन्ति विशन्ति वक्त्राण्यभिज्वलन्ति यथा नदीनां बहोऽम्बवेगा समुद्र एवाभिमुखा द्रवन्ति तथा त्वमामि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिज्वलन्ति यथा नदीनां बहोऽम्बवेगा समुद्र एवाभिमुखा द्रवन्ति तथा त्वमामि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिज्वलन्ति यथा नदीनां बहोऽम्बवेगा समुद्र एवाभिमुखा द्रवन्ति तथा त्वमामि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिज्वलन्ति। मुळात संपूर्ण पाणी समुद्राचेच आहे. तेच पाणी वेगवेगळ्या रूपात समुद्राकडेच वाहत जाते. त्याचप्रमाणे संपूर्ण जीव नित्य सुखाच्या अभिलाषाने परमात्म्याच्या सन्मुख धावत असतो आणि भगवंतात प्रविष्ट होतो. नदीचा हा दृष्टांत आहे. हरये नमः हरये नमः हरये नमः. आता 29वा श्लोक आपण घेऊया. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. श्लोक क्रमांक 29. यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगा विशन्ति नाशाय समृद्धवेगा विशन्ति नाशाय समृद्धवेगा तथैव नाशाय विशन्ति लोकान् तथैव नाशाय विशन्ति लोकान् तथैव नाशाय विशन्ति लोकान् त्वपि वक्त्राणि समृद्धवेगा त्वपि वक्त्राणि समृद्धवेगा त्वपि वक्त्राणि समृद्धवेगा यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगा तथैव नाशाय विशन्ति लोकान् त्वपि वक्त्राणि समृद्धवेगा यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगा तथैव नाशाय विशन्ति लोकान् त्वपि वक्त्राणि समृद्धवेगा. महालात बळी पडून स्वार्थाच्या इच्छेने स्वतः अग्नीत उडी घेतात. घेण्यात इच्छा असणारा मनुष्य पखांड्यासारखा आहे आणि जो मनुष्य देण्याची इच्छा ठेवतो तो नदीसारखा आहे. घेण्याचा भाव जडता व देण्याचा भाव चेतना घेण्याचा भाव ही जडता आहे आणि देण्याचा भाव ही चेतना आहे. घेण्याच्या भावनेने अशुभ कर्म होते, देण्याच्या भावनेने शुभ कर्म होते. घेण्याच्या भावनेत स्वर्ग आहे तर देण्याच्या भावनेत मोक्ष आहे. घेण्याचा भाव बांधणारा आणि देण्याचा भाव हा मुक्त करणारा असतो. हरये नमः हरये नमः हरये नमः.